पवित्र ने विद्यते. आचार्यश्रींच्या खांद्यावर धुरा द्यायची होती म्हणून स्वामींनी सुद्धा आपला भक्त जे घडवले ना ते ज्ञानपूर्वक घडवले. भक्तांना हेच सांगितलं का जे जसं आहे ना त्याला तसं जाणून घ्या. हो, श्रीप्रभू बाबा निर्गुण ब्रह्म आहे, परमेश्वर अवतार आहे, आम्ही परमेश्वर अवतार आहोत. पण दोन्ही मधला तुम्ही थोडं समजावून घ्या. या काही गोष्टी असतात या ज्ञानाने या समजावून घ्यायला लागतात आणि त्या जेव्हा कळते ना तेव्हा आपल्या लक्षात येईल का मग आपण अध्यात्मातली पहिली कशी जाऊ शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे ते स्थान आहे. या स्थानाला आपण सगळे एकाच नावाने सांगतो. कोणत्या? सुखदायी. बरोबर की नाही? मग सुखदायी का म्हटलं असेल? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे नाव नाहीये, पण या स्थानाला आपण सुखदायी बाबा का म्हणतो? कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एकच दान दिलं. कोणतं? सुखाचं दान. किती दुःखी होऊन भक्त येऊ द्या, किती दुःखी असू द्या, किती संकटात असू द्या, किती तो उदास झाला असू द्या, पण एकदा का येऊन त्या स्थानावर डोकं टेकवलं लगेच सुखाचं दान भरभरून देण्याकरता तो अभिमान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी स्वीकारला. म्हणून या इतिहास स्थानाला आपण काय म्हणतो? सुखदायी बाबा. स्थानाला वेगवेगळ्या प्रकारची नावं देण्यात आली. त्याच्या पाठीमागचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. फक्त अज्ञानपूर्वक आपण येऊन नुसतं जर देवावर डोकं टेकून जात असलो तर आपल्याला जे साध्य करायचे ते साध्य होणार नाही. ज्ञानपूर्वक जर तुम्ही मस्तक टेकवलं तर पुन्हा हे मस्तक दुसरं कुठं टेकवावं लागणार नाही. ही ताकद त्या जागेमध्ये आहे आणि तेव्हा आपल्याला साध्य होईल जेव्हा आपला ज्ञान जे आहे, आपल्याला ज्ञान जे आहे, खरंच ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्याला जेव्हा प्राप्त होईल तेव्हा आपल्या जीवनात निश्चितप्रमाणे आपल्या जीवनाचाही सार होईल, इथला आल्याचाही सार होईल. आणि निश्चित बोलावं मला जी आपली सेवा करण्याची संधी आपण देतात त्याबद्दल आपल्या सर्व या परिवाराचे ऋण व्यक्त करतो. आणि झालेली अल्प स्वल्प सेवा आपल्या सर्व संत सज्जनांच्या साक्षीने, आपल्या सर्वांच्या साक्षीने, इथे असलेल्या उपस्थित सर्व महात्म्यांच्या पवित्र कर्तव्याने, आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष आचार्य प्रभू श्री मोठे बाबांच्या पवित्र कर्तव्याने झालेली अल्प स्वल्प सेवा त्या भगवंताच्या श्रीचरणी समर्पित करू. या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो, थांबतो. दंड प्रणाम. जय श्री चक्रधर. खऱ्या अर्थाने जो विषय मला देण्यात आला होता तो ज्ञानाचं आपल्या मानवी जीवनात किती महत्व आहे हे समजून. हा विषय खूप खोल आहे, त्याला वेळ खूप लागेल, पण जेवढं शक्य तेवढं आपल्याकडे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितप्रमाणे खरं तर मला उद्या आपल्या सेवेमध्ये उपलब्ध व्हायचं होतं, पण काही अडचणी आल्या. त्यामुळे बाबांना विनंती केली की मला अशी अडचण आहे. बाबांनी सांगितलं काही नाही, तुमच्या सोयीनं सांगा. म्हणजे इतकी मोकळी ते लोक आम्हाला देतात की आमच्या सोयीनं या ठिकाणी येण्याची परवानगी हे कुठं साध्य होत नाही. बघा ना, उद्याचा कार्यक्रम आहे, ती लोक नाही म्हटली तुम्ही उद्याच्या ऐवजी काल या का परवा नाही, ते उद्याच्या म्हणतात. तसं इथे स्वातंत्र्य आहे की सांगितलंय मी तुमच्या सोयीने सांगा, त्या सोयीनं तुम्ही या. आणि निश्चितप्रमाणे हा जे प्रेम आहे हे प्रेम अखंड लाभावं, सुखदानी बाबाची कृपा लाभावी इतकंच या ठिकाणी या संतांना प्रार्थना करतो. आम्ही थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जो विषयाला अनुसरून आपल्या पूर्वजांनी खूप चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेत संपवलं. परमेश्वराशिवाय जीव राहू शकत नाही. नागदेवाचार्याच्या आपण चरित्राचं वाचलं, अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये पाणी. खूप खडतर तपश्चर्या केली आणि गडावर मरून नागदेवाचार्य स्वामींनी त्या ठिकाणी भक्त केलं आणि आचार्याचं पद या ठिकाणी त्यांना दिलं. असे दुर्मिळ योग आपल्या जीवनामध्ये येतात. आपण सुद्धा दुर्भाग्यावर प्रत्येक परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे. कृतयुग गेलं, द्वापार गेलं, त्रेतायुग आणि आता कलियुग आलं. या ही युगामध्ये आपण जन्माला आहोत. प्रत्यक्ष परमेश्वराचं सन्निधान ज्या भक्तांना लाभलं या कलियुगाच्या आरंभी ते परमेश्वराच्या सन्निधानात राहून आपलं योग, आपलं साधना, आपले जीवनाचं सार्थक त्या ठिकाणी करून घेत आहे. आपण सुद्धा या निमित्ताने आलेल्या संत मंतांच्या माध्यमातून विचारातून आपलं योगदान देऊ, आपण आत्मसात करावं आणि आपल्या जीवनाचा कसा उद्धार घेण्या पाहिजे आपण सर्व विचार करावा. असो बाबांनी या ठिकाणी आपली 1 तास या ठिकाणी सेवा दिली आहे, त्याबद्दल बाबांचे या संयोजकाचे होते मंदिराचे बाबांचे ऋण व्यक्त करतो. आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष, संपूर्ण व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री आचार्य प्रवर मानदासी सुकेंद्र बाबाजी शास्त्री, तसेच बाळकृष्ण नाना सुकेंद्र,
आजारात बाबा सुकेकर, राजा बाबा सुकेकर, अविराज बाबा सुकेकर या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आपण या धर्मसभेला सर्व उपक्रम या धर्मकार्याचा ज्ञानाचा लाभ घेता आपल्या सर्वांनी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बाबांनी आपली सेवा दरवर्षी करतात, यंदा सुद्धा केलेली आहे. त्या निमित्ताने सुद्धानी बाबाची कृपा म्हणून या ठिकाणी शाल श्रीफळ बाबांनी स्वीकारलं आणि सत्कार करते बाळकृष्ण नाना अविराज बाबा त्यांनी त्याचा स्वीकार केला. भगवान श्री चक्रधर स्वामी जय. दंडोत प्रणाम. दंडोत बाबाजी अशीच आशावर गुरु करता दरवर्षी आजची ही धर्मसभा अध्यक्षाच्या वतीने संपत आलेली आहे. उद्याचा विषय मी सांगतो तुम्हाला. उद्या बुधवार 24/9/2025 बाबा उद्या येणार होते, पण आज बोलवलं आणि उद्याचे जे बाबा आहे ऋषीला बाबांना आपण 29 तारीख दिलेली. उद्या प्राध्यापक बाळकृष्ण गावकर यांनी उपस्थित होऊन आपली व्याख्यानाची सेवा देणार आहे. त्यांचा विषय आहे आद्य गद्य ग्रंथ वेळा चरित्र प्रेरणा व स्वरूप. याविषयी आपल्याला या ठिकाणी विचार ऐकायला मिळतील. असं आपण 9 दिवसाच्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या धर्मसभेत ज्ञानाचा आपण सर्वांना मिळेल अपेक्षा व्यक्त करतो. आजची धर्म संपली अशी अपेक्षा तयारी करतो. जय श्री चक्रधर, जय मानव, धन्यवाद, प्रणाम.